एकनाथ शिंदे हे काँग्रेसमध्ये जाणार होते असा खळबळजनक दावा संजय राऊतांनी केला। शिंदेबाबत पृथ्वीराज चव्हाणांना विचारा असं देखील राऊत म्हणाले। दिल्लीमध्ये कोणती चर्चा झाली मला माहिती आहे, एकनाथ शिंदेंचा भगव्याशी संबंध नाही असं राऊत म्हणाले। शिंदे काँग्रेसमध्ये जाणार होते तर त्यांना पक्षनेता का केला असा सवाल आता खासदार नरेश म्हस्केंनी विचारला। नक्कीच चालले होते। पृथ्वीराज चव्हाणांना एकदा मुलाखत घ्या तुम्ही। आता अहमद पटेल नाही आहेत, अहमद पटेल आता नाही आहेत, त्याच्यामुळे मला फार त्याच्यामध्ये चर्चा करायचं नाही। का व्यक्ती साक्षीला उपस्थित नाही आहे साक्ष द्यायला। आता अहमद पटेल आणि कोणाशी काय चर्चा पहाटे झाल्या होत्या दिल्लीत हे सगळ्यात जास्त मला माहिती आहे। कालची होळीची भांग संजय राऊत यांची उतरली नाही असं मी म्हणणार नाही, कारण रोजच नशा करूनच ते वक्तव्य करत असतात। पृथ्वीराज चव्हाण यांनी स्वतः या गोष्टीचा इन्कार केलेला आहे, त्यांनी नकार दिलेला आहे। पण मला यापुढे जाऊन संजय राऊत यांना प्रश्न विचारायचा आहे की जर तुम्हाला माहित होतं की एकनाथ शिंदे साहेब काँग्रेसमध्ये जाणार होते तर तुम्ही त्यांना नेता का बनवलं? संजय राऊतची काल होळी असल्यामुळं जी काही त्यांनी घेतली होती ती आता पण उतरलेली नाही। कधीची गोष्ट सांगतो, कधीची घटना सांगतो हे त्याला सुद्धा कळत नाही। अहो, ही सत्ता चेंज यासाठी आम्ही केली की जे आम्हाला काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर जाणं आवडत नाही म्हणून केलेला हा उठाव होता। परंतु डोक्यावर पडलेल्या माणसाबद्दल काय बोलावं? उन्हाळा तापत चाललेला आहे। संजय राऊतला आता औषधोपचाराची गरज आहे, त्यांनी तो घेतला पाहिजे। आणि असे वक्तव्य करून काहीतरी आम्ही हालचाल निर्माण करतोय, आम्ही काहीतरी वेगळं बोलतोय असा जर समज असेल तर त्याने डोक्यातून काढून टाकला।